खूप थंडी वाढलेली आहे आणि नीताताईचं काय चाललंय बनवायचं? मस्त पैकी स्पेशल बेत चाललेला आहे. कढईमध्ये काय केले? ते काय असेल तर मस्त असं डिंकाची पावडर हे अशी तळून घेते तुपामध्ये मस्तपैकी कडक तळून घ्यायची ब्राऊन कलर. गुळ, खारीकाचा बारीक केलेली खारीक, खोबरं आणि शेंगदाण्याचे कूट. तर काय बेत चाललंय बनवायचा? लहाया उठस्तवर हे करून घ्यायचं, काय भाजून घ्यायचं. बर, डिंक. तर आपल्याला मस्त असे पौष्टिक असे डिंकाचे लाडू बनवायचं काम चालू आहे. चला, काय केलं हे? टाकलं आणि आता हा गुळ मस्त पैकी आता वितळून घ्यायचा आपल्याला छान असा, बिगर पाकात आहे का ना, म्हणजे पाकच नाही म्हणायचं. गुळ वितळला की गुळाच्या ह्याच्यात सर्व मिक्स करायचं. गुळ लागलं मस्त पैकी वितळायला बघा, पूर्ण वितळून घ्यायचा. पूर्ण हा अर्धा किलो गुळ आहे आणि त्यासाठी एक अर्धा किलो शेंगदाणे, 8 पाव खोबरं, 150 ग्रॅम खारीक आणि 50 ग्रॅम हे काय डिंक. डिंक. तुम्ही ड्रायफ्रूट बी टाकू शकता, काजू बदामाचे पावडर करून. आपल्याकडे जसं आहे तसं आपण बनवायचं काम चाललंय. कसं वाटलं? गुळ वितळते गुळामध्ये काही सर्व मिश्रण टाकले. गुळ, शेंगदाणा, खारीक, डिंक आणि खोबरं. घ्या पटापट मस्त हे करा, बारीक गॅसवर मस्त पैकी. आता याचे मस्त लाडू बांधून घ्यायचे गरम. हाताला फळ घेऊन यायचं नाही ना? बर, मिश्रण करून घेऊन. ओके, घ्या. परतून आता मस्त पैकी हे बघा, ह्या परातीमध्ये घ्यायचं ओतून आणि बारीक बारीक लाडू बनवून घ्यायचे. लाडू पटापटा बांधून घ्या मस्त पैकी. कमरेसाठी, पायासाठी, म्हातार, कोतार, बारकी मोठी सगळ्यांसाठी पौष्टिक लाडू येते. असं नाही म्हणावं, आजी आजोबा, लहान मुलं, मोठी मुलं, ताई, दादा, बाबा, सर्वांसाठी मन आहे. घ्या बघा कशी बांधलेत लाडू येतात आहे. या सर्वांनी मस्तपैकी खायला. तुम्ही पण या बांधू लागायला. बर, कसं काय झाल्या डिंकाचा लाडू नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्की नवीन कोण असेल तर फॉलो करा माझ्या इंस्टाग्रामला नीता झुरंगे 1013. या सगळ्यांनी लाडू खायला.